हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत अंडा करी. त्यासाठी मी इथे काही मसाला घेतलेला आहे, तो आपण वाटून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण, सुक्या खोबऱ्याचा तुकडा आणि काही काळी मिरीचे दाणे आपण घेतलेले आहेत. आणि हा मसाला आपण वाटून एका बाजूला ठेवून देणार आहोत. दुसरीकडे आपण इथे अंडे उकडून घेतलेले आहेत. 2 व्यक्तींसाठी हा अंडा मसाला पुरेसा आहे. आणि अंडे आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. कढईमधलं तेल तापलं की आपण 3 जे अंडे घेतले होते ते आपण तेलावर फ्राय करून घेणार आहोत. आणि फ्राय करत असताना मी मीठ किंवा मसाला असा काहीच लावलेला नाही आहे. साधे आपण तेलावर हे अंडे फ्राय करून घेत आहोत. आणि छान क्रिस्पी अशी गोल्डन कलर येऊपर्यंत आपण अंडे फ्राय करून घेणार आहोत. असे अंडे फ्राय करून घेतल्यानंतर तुम्ही त्या करीमध्ये ते घालायचे आहेत. आणि करीमध्ये हे अंडे खात असताना त्या अंड्याची चव करीमध्ये खूपच छान आणि टेस्टी बनते. त्यामुळे अशा प्रकारची अंडा करी तुम्ही जर कधी केली नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा. तर इथे आपले अंडे गोल्डन कलरपर्यंत फ्राय होत आहेत. आणि त्यानंतर आपण ते एका बाजूला काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे आपले अंडे जवळजवळ फ्राय झालेलेच आहेत. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्याच कढईमध्ये आपण मसाला लगेचच भाजून त्याची ग्रेव्ही करून घेणार आहोत. अंडा मसाला आहे त्यामुळे आपण ठीक अशी ग्रेव्हीच करणार आहे, जास्त थिन अशी नाही. तर आपले एकानंतर एक आपण अंडे इथे काढून घेतलेले आहेत. आणि ग्रेव्हीसाठी आपण 2 टोमॅटो देखील कट करून घेतलेले आहेत. टोमॅटो बारीक कट करून घेतल्यानंतर आपण तेलावर ते टाकून फ्राय करून घेणार आहोत. त्यामुळे टोमॅटो हे छान असे मऊ शिजले जातात. आणि त्यानंतर जो आपला वाटलेला मसाला आहे तो आपण त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. ग्रेव्हीसाठी हा मसाला खूपच छान आणि टेस्टी असा बनतो. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड जरी नसतील करायचे तरी असंच देखील तुम्ही हा मसाला करू शकता. आणि ही अशा प्रकारची अंडा करी तुम्ही करू शकता. पण मी काही पावडर मसाले ह्यामध्ये ॲड केलेले आहेत. थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला चवीनुसार मी ह्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि आपला इथे मसाला तेल सुटूपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये एक मीडियम आकाराचा ग्लास घेऊन त्यात गरम पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. थिक ग्रेव्ही असल्यामुळे आपण मीडियम ग्लासचाच वापर करून पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे छान असा मसालाही फ्राय होत आहे. आणि मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये लगेचच पाणी घालणार आहोत. पाणी घातल्यानंतर आपली ग्रेव्ही व्यवस्थित आपण एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायची आहे. आणि ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि जे अंडे आपण तळून घेतले होते ते 2 स्लाईसमध्ये कट करून आपण त्या ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत. जर तुम्हाला अख्खे अंडी घालायचे असतील तरी तुम्ही तसेच देखील घालू शकता. पण मी इथे 2 भाग करून त्या ग्रेव्हीमध्ये हे अंडे घालणार आहे. आपलं ग्रेव्ही उकळली आहे आणि आपण हे अंडी त्याच्यामध्ये एकानंतर एक अलगद हाताने सोडणार आहोत. आणि त्यानंतर आपण हे ग्रेव्ही अंड्यामध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. त्यामुळे सर्व मसाला हा अंड्यामध्ये एकजीव होईल आणि अंड्याला देखील ग्रेव्हीची चव उतरेल. 10 मिनटं झाकून आपण ही ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे. आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता थोडीशी वरून आपण कोथिंबीर घालून ही ग्रेव्ही सर्व करू शकता. चपातीबरोबर किंवा नानबरोबर ही ग्रेव्ही खूपच छान लागते. तुम्ही ब्रेडबरोबरसुद्धा ही ग्रेव्ही अशा प्रकारची तुम्ही खाऊ शकता. तर इथे आपली तयार झालेली आहे अंडा मसाला ग्रेव्ही. रेसिपी आवडली तर लाईक करा.